हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 मधला सेट्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवू. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. इथं 3 हे सेट्स दिलेत, ए, बी अँड सी. ऑल these sets are given by rule method and we have to decide whether these 3 sets are equal or not, or how many of these are equal. ते जर आपल्याला ठरवायचं असेल तर सर्वात अगोदर हे तिन्ही सेट्स आपल्याला लिस्ट मेथडने लिहावे लागतील, कारण या फॉर्ममध्ये आपण ते कम्पेअर करू शकत नाही की हे 2 सेट्स, हे 3 सेट्स किंवा यातले काही सेट्स इक्वल आहेत किंवा नाही. त्याच्यासाठी प्रत्येक सेट आपण एलिमेंटल फॉर्ममध्ये किंवा लिस्ट मेथडनं लिहूया. पहिला असा आहे सेट ए इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. आता हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं 3x - 1 इज इक्वल टू 2, तर त्या इक्वेशनमध्ये एक्सची जी काही व्हॅल्यू मिळेल तो एलिमेंट या सेटमध्ये असणार आहे. सो 3x इज इक्वल टू -1 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर +1 होतील. सो 3x इज इक्वल टू 2 + 1 दॅट्स 3. सो x इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3. मग इथं 3 न 3 ला भाग जाईल 1/1. सो x इज इक्वल टू 1. याचा अर्थ या सेटमध्ये ए मध्ये एकच एलिमेंट आहे, तो म्हणजे 1. तर हा जो सेट आहे ए सेट, जो आपण रूल मेथडनं आपल्याला असा दिला होता, तो लिस्ट मेथडनं ए इज इक्वल टू 1 असा लिहू शकतो. आता दुसरा सेट आहे बी, where it is given that x such that x is a natural number but x is neither prime nor composite. मग असा एकच नॅचरल नंबर आहे जो कॉम्पोजिटही नाही किंवा प्राईमही नाही, तो म्हणजे 1. कारण सर्वात लहान प्राईम नंबर 2 आहे, तिथून पुढे सगळे प्राईम किंवा कॉम्पोजिट नंबर्स आहेत. पण 1 हा जो नंबर आहे तो प्राईमही नाही आणि कॉम्पोजिटही नाही, त्यामुळं बी या सेटमध्ये सुद्धा हा एकच एलिमेंट आहे. आणि तिसरा सेट सी, जिथं प्रॉपर्टी आपल्याला अशी दिली x बिलॉंग्स टू n अँड x मस्ट बी लेस दॅन 2. x बिलॉंग्स टू n म्हणजेच नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स कुठले कुठले आहेत तर 1, 2, 3 अँड सो ऑन. तर आपल्याला हे नॅचरल नंबर्स पाहिजेत, पण 2 पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर्स पाहिजेत. मग 2 पेक्षा लहान असणारा एकच नॅचरल नंबर आहे, तो म्हणजे 1. याचा अर्थ सेट सी मध्ये फक्त हा एकच एलिमेंट येईल, 1. आता आपण कंपॅरिझन करू शकतो. आता आपण हे तिन्ही सेट्स या एलिमेंटल फॉर्ममध्ये लिहिलेत आणि लिस्ट मेथड लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे, कॉमन एलिमेंट, दॅट इज 1. दॅट्स वाय दीज ऑल 3 सेट्स आर इक्वल सेट्स. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, कारण प्रत्येक सेटमधला जो एलिमेंट आहे तो कॉमन आहे, इक्वल आहे. दॅट्स वाय ऑल दीज 3 सेट्स आर इक्वल सेट्स. दिस इज द सेकंड क्वेश्चन. डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. आता इथं पुन्हा हे 2 सेट्स दिलेत. पहिला सेट दिला आहे ए विच इज इव्हन प्राईम नंबर्स. मग याच्यामध्ये आपण एलिमेंट्स कुठले कुठले येतील तर इव्हन प्राईम नंबर एकच आहे, तो म्हणजे 2. बाकीचे सगळे जे आहेत ते ऑड प्राईम नंबर्स आहेत. मग सेट ए मध्ये हा एकच एलिमेंट येईल. आता सेट बी मध्ये एलिमेंट कुठले येतील हे शोधायचं कसं, तर त्याच्यासाठी ही कंडिशन दिली की बी इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन आहे 7x - 1 इज इक्वल टू 13 हे सोडवावं लागेल. दॅट इज 7x इज इक्वल टू 13 - 1 जर राईट हँड साईडला घेतले तर +1 होतील. सो 7x इज इक्वल टू 13 + 1 दॅट्स 14. म्हणजेच x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 7. जर हे लेफ्ट हँड साईडचे 7 जर राईट हँड साईडला घेतले तर डिनॉमिनेटरला जातील. इथं 7 जर भाग घालवला तर 7 × 2 = 14. सो x इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 2. तर ही x ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे सेट बी मध्ये सुद्धा हा एकच एलिमेंट असेल, तो म्हणजे 2. आता या दोन्ही सेटमध्ये हा एकच एलिमेंट आहे कॉमन, त्यामुळे हे दोन्ही सेट सुद्धा इक्वल आहेत. दॅट इज सेट ए इज इक्वल टू सेट बी. सो द फायनल स्टेटमेंट वुड बी सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड वाय. ह्यातल्या त्या एम्प्टी सेट्स आपल्याला शोधायचे आहेत. एम्प्टी सेट म्हणजे असा सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. आता हा सेट जो दिला आहे पहिला, तो रूल मेथडने दिला आहे. इट इज ए इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट स्मॉल ए सच दॅट स्मॉल ए इज अ नॅचरल नंबर बट स्मॉलर देन 0. आता नॅचरल नंबरची सुरुवात जी आहे ती 1 पासून होते, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजेच त्याच्यापेक्षा 0 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर असतच नाही, कारण तो इंटिजर असतो. याचा अर्थ या सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही. सो सेट ए इज अन एम्प्टी सेट. त्यामुळे पहिला जो सेट दिला आहे तो एम्प्टी सेट आहे.
तर दुसरा सेट दिला आपल्याला b इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट x सच दॅट x स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. मग x ची व्हॅल्यू काय येईल तर 0 येईल. म्हणजे सेट b मध्ये हा एलिमेंट येईल 0. आता आपल्याला असं वाटेल की सेट बी मध्ये सुद्धा 0 एलिमेंट आला, याचा अर्थ हा सुद्धा एम्प्टी सेट आहे. पण तो एम्प्टी सेट नाही, कारण त्याच्यामध्ये एक एलिमेंट आला आहे, तो एक एलिमेंट म्हणजे 0 आहे. याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही आला पाहिजे तरच त्याला एम्प्टी सेट आपण म्हणणार आहोत. त्यामुळे बी हा जो सेट आहे तो एम्प्टी सेट नाही, कारण त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे 0. सो बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. सेट ए हा एम्प्टी सेट होता पण बी नाही. पुढचा आणखी एक सेट दिलाय वेअर c इज इक्वल टू कर्लिंग ब्रॅकेट x सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 वेअर x बिलॉंग्स टू n. म्हणजे हे इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल, पण ती x ची व्हॅल्यू नॅचरल नंबर असला पाहिजे बिकॉज x बिलॉंग्स टू n. आपण हे इक्वेशन सोडवून बघूया की हे इक्वेशन सोडवल्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला नॅचरल नंबर मिळते का. सो 5x इज इक्वल टू -2 जर राईट हँड साईडला घेतले तर +2 होतील. दॅट इज x इज इक्वल टू 2. 5 इंटू x आहेत, जर ते राईट हँड साईडला घेतले तर 2 डिवायडेड बाय 5 होईल. तर 2 डिवायडेड बाय 5 हा काय नॅचरल नंबर नाही, इट इज अ रॅशनल नंबर. दॅट्स वाय सेट C डज नॉट हॅव एनी एलिमेंट. त्यामुळे हा सुद्धा एम्प्टी सेट असेल. देअरफॉर C इज ॲन एम्प्टी सेट. नेक्स्ट क्वेश्चन, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट और इनफायनाईट. पहिला आपल्याला सेट असा दिला a इज इक्वल टू x सच दॅट x इज लेस दॅन 10 अँड x इज अ नॅचरल नंबर. मग ह्याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले कुठले येतील तर नॅचरल नंबर पाहिजे 10 पेक्षा लहान. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. 10 घेता येणार नाही. मग ह्यातले एलिमेंट्स इथं संपले. सो दिस इज अ फायनाईट सेट. दुसरा आपण बघूया b इज इक्वल टू y सच दॅट y इज लेस दॅन -1 अँड y इज एन इंटिजर. मग -1 पेक्षा लहान असणारे इंटिजर्स कुठले तर -2 -3 -4 अँड सो ऑन. हे नंबर्स कुठंच संपणार नाही. त्यामुळे सेट बी जो आहे तो इनफायनाईट सेट असणार. तिसरा सेट C इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास. आपल्या वर्गातले 9वीचे विद्यार्थी आपण मोजू शकतो आणि मोजायला सुरुवात केल्यानंतर ते संपणार आहेत. सो दिस इज ऑल्सो अ फायनाईट सेट. अँड फोर्थ इज सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज. आपल्या गावातले जे लोक आहेत त्यांची संख्या मोजायची, ती सुद्धा आपण मोजू शकतो. सो दिस इज ऑल्सो फायनाईट सेट. नेक्स्ट सेट ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरी. हे सुद्धा आपण मोजू शकतो, हे काय इनफायनाईट नसतात. दॅट्स वाय दिस इज ऑल्सो अ फायनाईट सेट. नेक्स्ट सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स विच इज डिनोटेड बाय लेटर W. त्याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले असणार तर 0 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे हे कुठंच संपत नाहीत. दॅट्स वाय दिस सेट इज इनफायनाईट सेट. शेवटचा आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. So rational numbers are also infinite. That's why the set of rational numbers is also infinite. So these are the questions from practice set 1.2 from the topic sets.